नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. यावर्षी नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारी आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो. पूजेसाठी शुभ मुहूर्त हा या दिवशी सकाळी 5:51 वाजल्यापासून सकाळी 8:29 पर्यंत असेल. नागपंचमी ही का साजरी केली जातात तर कृतज्ञता व्यक्त करणे, शेतातील पिकांचे उंदरापासून संरक्षण करणाऱ्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीत कालिया नागाचा पराभव करून त्याला सुरक्षित वर काढले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. नागदेवता हा शंकराच्या गळ्यातील अलंकार मानला जातो. श्रावण महिना शंकराचा असल्याने नागाची पूजा करणे हे महत्त्वाचं मानलं जातं. कुंडलीतील सर्पदोष किंवा कालसर्पदोषाचा त्रास कमी करण्यासाठी या दिवशी नागपूजा केली जाते. नागपंचमीची परंपरा आणि विधी स्त्रिया या दिवशी अखंड उपवास करतात. मातीच्या नागाची प्राणप्रतिष्ठा करून किंवा प्रतिमेची पूजा केली जाते. त्यांना लाया व पुरणाचे दिंड याचा नैवेद्य दाखवला जातो. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने 10च्या अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट पिवळा असतो. त्याच्या तोंडातून विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याचे पूजन विषय बनवले आहे. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो. या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात, जमिनी शेणाने सारवतात, अंगणात रांगोळी काढतात, नागाची चित्रे भिंतीवर काढतात व त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत असतात व वारुळाची पूजा देखील करतात. तर मंडळी, आता बघूयात नागपंचमीची कथा म्हणजेच कहाणी. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला एक शेतकरी सून होती. श्रावण महिन्यात सर्वजण आपल्या माहेरी जात असत. त्या धाकट्या सूनबाई देखील माहेरी कोण नव्हते, त्यामुळे ती फार दुःखी होती. तिचे मनात विचार आला की माझा नागदेव हाच माझा भाऊ आणि सर्वस्व आहे. तिच्या या भक्तीमुळे व प्रेमामुळे नागदेवतेला तिची दया आली. नागदेवता एका सुंदर ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या मुलीला माहेरी नेण्यासाठी तिच्या सासरी आला. सासरच्या लोकांनी तिला आनंदाने माहेरी पाठवले. भावाच्या रूपाने नागदेवाने तिला भरभरून ओढ्या आभाराने व दागदागिन्यांनी माहेरी आणले. काही दिवसांनी नागभावाने तिला पुन्हा सासरी आणून सोडले. पुढे तिने नागपंचमीचे व्रत आणि पूजा मनोभावे केली, ज्यामुळे तिच्या संसारात कायम सुख समृद्धी राहिली. तर ही होती कथा. तर आपण बघूया आज नवनागस्तोत्र. अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबलम षडकपाल धतुराष्ट्र तक्षक कालिया तथा एतानी नवनामानी नागानाच महात्म नाम सायंकाले पटे नित्य प्रातःकाळे विशेष तत्स्य विषभय नास्ती सर्वत्र विजयी भवेत. तर या नवनागस्तोत्राचं आपण महत्त्व काय आहे, परत याचा अर्थ काय आहे ते आपण सोपं सविस्तर अर्थ बघूयात. तर 9 महात्म्य नागांची नावे. पहिल्या 2 ओळीमध्ये 9 श्रेष्ठ आणि पवित्र नागदेवतांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ती नावं म्हणजे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया. त्यानंतर त्यामध्ये लिहिलेलं आहे की स्तोत्र पठणाची वेळ कोणती आहे. तर या महान नागदेवतांच्या 9 नावांचे पठण दररोज संध्याकाळी, विशेषतः सकाळी प्रातःकाळी करावे. पठणाचं फळ व लाभ काय. जो व्यक्ती रोज या नावांचे स्मरण करतो त्याला कधीही विषाची भीती म्हणजे सर्पदंशाची भीती राहत नाही आणि त्याला सर्व क्षेत्रामध्ये विजय म्हणजे यश नक्की प्राप्त होते. या श्लोकाचे महत्त्व काय आहे तर हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या दिवशी किंवा रोज सकाळी या श्लोकाचा जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील राहू केतू दोष किंवा कालसर्प दोष निवारणासाठी देखील हा श्लोक अत्यंत प्रभावी मानला जातो.
तर मंडळी, नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोषापासून देखील तुम्हाला मुक्ती मिळू शकते. असं म्हणतात, ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्या लोकांना काही संकेत मिळू लागतात. नागपंचमी दिवशी करता येणारे कालसर्प दोष मुक्तीचे काही उपाय आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. यामध्ये बघूयात कालसर्प दोषापासून तुम्हाला कशी मुक्ती भेटू शकते याविषयी माहिती बघूयात. पण त्याआधी जर तुम्ही शिवशंकरांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल, शिवशंकरांचे तुम्ही भक्त असाल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय आणि माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर मंडळी, नागपंचमी दिवशी जर तुम्हाला जमत असेल तर नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शन घ्या व तिथे पूजन करा. महाकालची कृपामुळे कालसर्प दोष दूर होतो व तुमचे जीवन सुखमय होते. महाकाल मंदिराजवळ असलेले हे मंदिर फक्त नागपंचमी दिवशीच खुले असते. कालसर्प दोष निवारणासाठी नागपंचमीच्या दिवशी राहू काळात भगवान शंकरांची विधिविधानांनी पूजा करा. यावेळी रुद्राभिषेक केल्याने देखील आपल्याला लाभ मिळतात. कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी तुम्ही नाम जप करा. जे तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्या नावाचा जप करा. कालसर्प दोष, पितृदोष यांचा काही परिणाम तुमच्यावरती होणार नाही. ईश्वराच्या कृपेने नक्की तुमचे कल्याण होणार. नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर, प्रयागराज तसेच इतर पवित्र स्थळी पितरांसाठी तर्पण व श्राद्ध करा. या उपायाने देखील कालसर्प दोषाचे निवारण होते. पंचमी म्हणजे नागपंचमी दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना मसूरची डाळ व काही पैशांचे दान करा. यामुळे कुंडलीतील कालसर्प दोषाचा नाश होईल. कालसर्प दोष निवारणासाठी देवांचे देव महादेव यांचे शिवतांडव स्तोत्राचे पाठ करा. यामुळे महाकालाची कृपा तुमच्यावर राहील. यामुळे भीती, दोष, राग या सर्वांचा नाश होऊन जाईल. नागपंचमी दिवशी सोने किंवा चांदीपासून बनवलेल्या नागनागिनींच्या जोडीची पूजा करावी. फुलं, अक्षता, धूप, दीप दाखवून त्यांची पूजा करा. त्यानंतर ते दोन्हीही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. यामुळे तुमचा कालसर्प दोष देखील शांत होईल. कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी श्रीकृष्णांच्या त्या मूर्तीचे पूजन करा ज्यामध्ये त्यांच्या डोक्यावर मोरपीस आहे. हे कार्य रोज करा. यामुळे श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने कालसर्प दोष दूर नक्कीच होणार आहे. कालसर्प दोष निवारणासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. शिवलिंगावर गंगाजल व गाईच्या दुधाने अभिषेक करा व वाहत्या पाण्यात कोळशाचे तुकडे, मसूर डाळ व नारळ प्रवाहित करा. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ होणार आहे. कालसर्प दोष कुंडलीत का तयार होतो याविषयी माहिती बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत राहू व केतू मुळे कालसर्प दोष तयार होत असतो. राहूला काल तर केतूला सर्पदेवता मानलं जातं. राहू व केतूमुळे बनलेला कालसर्प दोष व्यक्तीच्या शुभ जे प्रभाव आहेत त्याला नष्ट करतो व अनेक समस्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या कुंडलीत राहू व केतू 180 डिग्रीवर समोरासमोर असतील व बाकी 7 ग्रह हे एका बाजूला असतील तेव्हा कालसर्प दोष तयार होतो. मुख्यतः कालसर्प दोष हे 12 प्रकारचे असतात, पण त्यातील 288 प्रकार हे कालसर्प दोषापासून बनवलेले आहेत. तर मंडळी, नागपंचमीच्या या पवित्र दिवशी आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने नागदेवतेचे पूजन करूया. भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असलेल्या नागदेवतेला नमस्कार करून आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी आणि नकारात्मकता दूर होण्यासाठी प्रार्थना करूया. नागपंचमीच्या दिवशी केलेली पूजा ही केवळ एक परंपरा नसून निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संदेश आहे. नागदेवता आणि भगवान शिवांची कृपा आपल्या व आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समृद्धी, आनंद नांदो हीच मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर आणि भक्तिमय विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भगवान शिवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. हर हर महादेव. धन्यवाद.